हे मोबाईल नंबर आहे साधा, पण त्याचा एवढा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती असतो. आता मोबाईल नंबर बद्दल आपण बोलतोय. Yes. कशा प्रकारचे मोबाईल नंबर किंवा किती डिजिट, कसे अंक असावेत त्यात, की त्यांनी फायदा होईल किंवा नुकसानही होतं? Right. सगळ्यात पहिलं सगळ्यांचे मोबाईल नंबर हे मुलांक आणि भाग्यांकानुसार असावेत. त्याचा अर्थ असा आहे की तुमचा जर भाग्यांक किंवा मुलांक 3 आहे आणि बरं. तुमची डिजिट जर 6 वर येत असेल ते थोडंसं क्रॉस कनेक्शन आहे, किंवा 1 आहे आणि 8 वर जात असेल तर ते क्रॉस कनेक्शन आहे. त्याने लाईफ मध्ये प्रत्येक एका गोष्टीत डिले होणार तुमच्या. ठीक आहे. आता नंबर चूज कसा करावा? एक तर फक्त रील बघून कधी लोकांनी नंबर चूज करू नये, कारण हे फार कस्टमाइज गोष्ट आहे. तुमचं भागांक मुलांक बघूनच आम्हाला त्याची टोटल काढावी लागते. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की नंबर्स मध्ये खूप जास्त 4, खूप जास्त 8, खूप जास्त 7 आले तर प्रत्येक एका गोष्टी डिले दिसतो. मग ते करिअर असू शकतं, ते मॅरेज असू शकतं, ती कुठलीही गोष्ट असू शकते. 2 आणि 8चं कॉम्बिनेशन किंवा 4 आणि 8चं कॉम्बिनेशन हे लोकांना कम्प्लीट डिप्रेशन मध्ये टाकतं, बऱ्याच वेळा टाकतं. म्हणजे ज्यांचं मून वीक आहे की थोडा ऍस्ट्रॉलॉजीचा पार्ट बघितला तर त्यांना ते स्ट्रॉंगली इम्पॅक्ट करतं. ठीक आहे. सो आय ऑलवेज प्रेफर की मोबाईल नंबर घेताना लोकांनी फार केअरफुली डील केलं पाहिजे किंवा सल्ल्यानेच घ्यावेत.